मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर। तर मित्रांनो, आमचे मित्र आहेत रफिक भाई, वाकल्याचे आहेत ते, वैजापूर तालुका। तर त्यांचा ना आपला दोस्ताना असंच पडला होता, ते आपले व्हिडिओ बघत होते। बघता बघता एक वेळेस त्यांनी मला कॉल केला, म्हणे दादा एक शेळी आहे म्हणे विक्री, आणि तिच्या खाली 3 पिल्ले आहेत म्हणे। म्हणलं काय म्हणते ते? म्हणे 11,000 रुपये म्हणतात म्हणे। 3 पिल्लाची शेळी, 2 पाठी आणि 1 बोकड। म्हणलं बिंदास घेऊन टाका। 11,000 रुपयाची आहे म्हणलं, चल घेऊन टाका म्हणलं, 11,000 देऊन टाका म्हणलं। घेतली त्यांनी। त्याच्यानंतर परत एक 2,000त पाठ घेतली। त्याच्यानंतर असं करता करता आता तिचा जो बोकड होता तो बोकड विकला, मला वाटतं 8,000 रुपयामध्ये बोकड विकलेला आहे। आणि ज्या 2 पाठी होत्या तर त्या पाठी गाभण आहेत, आणि शेळी परत विली। आता तिनं 2 पाठी दिल्या परत, म्हणजे त्या 2 पाठी आणि ह्या 2 पाठी 4, शेळी तशीच, बोकड विकला म्हणजे 6 झाले। हा, शेळी धरून 6 झाले। आणि परत एक 2,000ची जी पाट घेतली होती ती पाट आता सध्या गाभण आहे। त्याच्यानंतर तसेच आमचे मित्र तिघं पण आम्ही एकमेकाला फोन करतो, त्यांच्या जवळचेच आहेत। रांजणगाव पोळचे विष्णुभाऊ कुराडे। तर यांच्याकडून आम्ही बोलता बोलता त्यांना एक 9,000 रुपयामध्ये शेळी घेऊन दिली। शेळी म्हणजे दुसऱ्यानं पाठ होती, ती पण एक वेळेस वेलेली होती, दुसऱ्यानं होती ती दिली, ती पण गाभण आहे। आणि परत आत्ता एक शेळी घेतली त्यांनी, मला वाटतं 12,000 रुपयामध्ये घेतली, गाभण आहे। तर 11,000 रुपयापासून सुरुवात केली, तर आता जवळपास त्यांच्याकडं 2 4 5 आणि 5 6 7 8 9 शेळ्या आहेत त्यांच्याकडं। एक बोकड विकला त्याच्यातला। तर चारा जर म्हणलं ना त्यांच्याकडं, तर चारा 4-5 प्रकारचा आहे। मेथी घास आहे, दशरथ घास आहे, परत पंजाबी गवत आहे त्यांच्याकडं, आणि मला वाटतं असं 4-5 प्रकारचा चारा त्यांच्याकडं आहे। मेथी घास, मारवेल नाही, दशरथ घास आहे, पंजाबी गवत आहे, असं आहे। आणि खूप छान नियोजन केलं त्यांनी। आता परत नवीन शेड कंपाऊंड केलं त्यांच्यासाठी। तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे कसं असतं, तुम्ही जर वाटचाल चांगली केली, सुरुवात जर चांगली केली, तर 100% त्याच्यामध्ये यश मिळतं आहे। त्यांना पण आपल्यासारखी शेती कमी आहे, 1-1.5 एकर शेती आहे। आणि जेमतेम त्यांचं पण थोडं ट्रॅक्टर असल्यामुळं 1,000-500 रुपये रोज कसं तरी त्या ट्रॅक्टरवर भेटत होता। पण त्यांनी आपल्याला एक दिवस असा सहज फोन केला, म्हणून दादा गावामध्ये शेळी आहे आणि अशी अशी आहे, 3 पिल्लांची आहे, 11,000 रुपये म्हणतो समोरचा, मला डायरेक्ट घेऊन टाका। तर त्यांनी आज आपल्या सल्ल्यानुसार आता जवळपास 1-1.5 वर्ष झालं शेळी पालन सुरू केलं, आणि एकदम चांगल्या पद्धतीनं चालू आहे। पाठी पण ठेवल्या घरी त्यांनी, त्या पाठी पण गाभण आहेत। त्यांनी मनानं एक पाठ घेतली 2,000 रुपयाची, ती पण आता जवळपास 1 महिन्यामध्ये ती पण जनन। म्हणजे काय होतं, सुरुवात जर तुम्ही एकापासून जरी केली तर वाढ खूप होती। फक्त कसं असतं, आपल्याला 5 आणि 10 शेळ्या घेऊन सुरुवात करणं म्हणजे याला शेळी पालन नाही म्हणत। तुम्ही एका शेळीपासून जरी सुरू केलं तरी पण शेळी पालन वर्ष, 2 वर्षात, 3 वर्षात तुम्ही खूप काही वाढू शकता। फक्त नियोजन, चाऱ्याचे नियोजन, खुराकाचं नियोजन व्यवस्थित जर असेल तर 100% शेळी पालनामध्ये आपण वाढ करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो। शेळी पालन म्हणजे काही एवढं अवघड नाही आहे आणि सोपं पण नाही आहे। शेळी पालनामध्ये फक्त नियोजन असलं तर तुमचे शेळी पालन कधीच फेल जाऊ शकत नाही। चाऱ्याचे नियोजन, त्यांचं लक्ष त्यांच्यावर जर असेल तुमचं, तर रोज मी सोडतो।
राहू दे, हाताला धक्का दे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, त्यांनी मला सांगितलं म्हणून दादा आपलं पण व्हिडिओ म्हणजे माहिती सांगा पण थोडीफार, मला चालेल. तर आज आपण खरंच त्यांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. आमचा 1 वर्षाला दोस्ताना आहेत आणि खरंच दोस्तीला मैत्रीला असं जात भेद असं काही नसतं. फक्त एकमेकाचा जिव्हाळा असेल तर 100% त्याच्यामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करू शकतो. आता मी असं नाही की आपल्याला असा गर्व नाही की आपण 500 रुपये फीस घ्यावा, कोणाला माहिती सांगण्याचा असा विषय नाही आपल्याकडं. आपण प्रेमानं सगळ्याला, आपण जसं गरीब आहोत तसं आपल्याला वाटतं आपण जसं पोट भरतो तसं आपल्या बरोबर सगळ्यांनीच एक चांगल्या पद्धतीनं पोट भरायला पाहिजे. अशा हिशोबानं आपण सगळ्यांना सहकार्य करत असतो. कसं आहे मित्रांनो, पैशाकडे काही गोष्टी पैशाकडे पाहून नसते चालत, काही गोष्टी माणुसकी पण दाखवावं लागत असते. पैसा कमवायचा म्हणलं तर सगळीकडंच पैसा कमवायला नसतं जमत. आपल्या गरीब शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे म्हणल्यावर ते योग्य गोष्ट नाही. कोणाला मार्गदर्शन करायचं आणि आपण नुसतं मार्गदर्शन करण्याची जर पैसे घ्यायचे म्हणल्यावर ते योग्य स्थिती नाही आहे, असं माझं मत आहे बा. आता तुमचं काय मत आहे तुम्हाला माहीत आहे. आपलं शेळ्या सोडणं चालू आहे. कसं आहे, अहो परिस्थिती शेतकऱ्याची खूप अवघड आहे आणि शेतकऱ्याला खरंच जोडधंद्याशिवाय पर्याय नाही बरं का. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी जोड व्यवसाय करणं आणि शेतीला जोड व्यवसाय असल्याशिवाय शेतकरी सुधरू शकत नाही बरं का. खताचे औषधाचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर आता शेळ्या आतमध्ये बांधतोय. लाग सोन्या, बस. आपण काय अशा 5-10 शेळ्या घेऊन शेळी पालन सुरू केलेलं नाही मित्रांनो. आपण पण एकाच शेळीपासून सुरुवात केलेली आहे. आणि बघा आपली मंडळी सगळी बघू शकता तुम्ही. तरी आपलं मने इकडे मने चल, त्याला सगळं गाव खाजी तिकडे गडबड असून इकडे चल. हे आमचा मने आहे. राहू दे, मी बांधतो ना बघा. तर मित्रांनो, तर मित्रांनो हे बघा असं आपलं जत्रा आहे.